हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज ठाकरे दिल्लीला रवाना। भाजपच्या बैठकीसाठी फडणवीस बावनकुळे दिल्लीतच। मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता। राज ठाकरे आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार। शहांच्या निवासस्थानी रात्री 11 वाजता बैठक। राज ठाकरेंची गेल्या 4 दिवसातली दुसरी दिल्लीवारी। राज ठाकरे फक्त TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद। शिरसाटांनी सोमवारी राजकीय स्फोट होण्याचे दिलेले संकेत। शिरसाटांच्या गौप्यस्फोटानंतर मनसे महायुतीत जाण्याच्या हालचालींना वेग। राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखीच, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल। मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान। मनसे महायुतीत सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर चर्चांना उधाण। भाजप मुख्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात। शहा, नड्डांसह योगी आदित्यनाथ बैठकीला उपस्थित, तर महाराष्ट्रातून फडणवीस आणि बावनकुळेंची हजेरी। वयस्कर माणसांची किंमत न करणारा अजित पवारांसारखा नालायक माणूस नाही। सख्खे बंधू श्रीनिवास पवारांकडूनच अजित पवारांवर हल्लाबोल। मोठा करणाऱ्या शरद पवार यांना आज घरी बसण्याचा सल्ला देण्यावरून ही टीका। श्रीनिवास पवारांना बारामती विधानसभेसाठी पुत्रमोह। युगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन पवारांच्या आणखी जवळ जाण्यासाठी श्रीनिवास पवारांकडून अशी वक्तव्य। मिटकर यांचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीत 10 उमेदवारांची नावं असणार, सूत्रांची माहिती। सुशीलकुमार शिंदेंकडून प्रणिती शिंदेंची उमेदवारी जाहीर। प्रणितीला दिल्लीत पाठवायचंय, सुशीलकुमार शिंदेंचं सोलापुरात वक्तव्य। हिंगोलीत ठाकरे आणि अंबादास दानवेंमध्ये बंद दाराआड चर्चा। हिंगोली लोकसभेच्या जागेवरून चर्चा सुरू असल्याची माहिती। माढ्यात भाजपची डोकेदुखी वाढली। नाराज धैर्यशील पाटील अपक्ष लढण्याची शक्यता। धैर्यशील मोहित्यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून लढण्याचा समर्थकांचा आग्रह। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमधून पुन्हा लोकसभेचं तिकीट। असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी जाहीर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।